ताई, ही बादली माझ्यासोबत वर घेऊन चला ना, कारण मला एकटीला उचलायला त्रास होतो, स्वप्नाली म्हणाली. पण तिची नणंद रेवा तिचं बोलणं ऐकून उलट तिच्यावरच भडकली. अगं वहिनी, आतापासूनच तुला एवढा त्रास होतोय तर मग पुढे काय करशील? तू एकटी बाई आहेस का गं जी गरोदर आहे? सासू रमाताई यांनी हे सगळं ऐकलं आणि त्यांनीही स्वप्नालीला सुनावलं. त्या म्हणाल्या, अगं ती एकुलती एक नणंद आहे तुझी, तिच्याकडून काम करून घ्यायला तुला लाज नाही वाटत? आम्ही ही मुले जन्माला घातलीत आणि तुझ्यापेक्षा दुप्पट काम केलंय, पण तेव्हा घरातले कोणीही माझ्या मदतीला आले नाही. तू काय जगा वेगळे आई होणार आहेस का? आता कामे केलीस तर तुला बाळंतपण सोपे जाईल. रमाताई बोलतच राहिल्या, पण घरात कुणालाही तिची दया आली नाही आणि त्याचाच परिणाम असा झाला की एके दिवशी स्वप्नाली पायऱ्यांवरून घसरून खाली पडली. पुढची कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे प्रदीप, ही महाराणी जास्त डोक्यावर चढली आहे. तिला तिच्या माहेरी सोडून ये, तेव्हाच हिच्या अक्कल ठिकाणावर येईल. मीही बघतेच हिचा भाव किती दिवस सांभाळतोय. प्रदीपची पत्नी स्वप्नाली हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रदीपने मान वळून पाहिलं तेव्हा त्याला स्वप्नालीचे ओले डोळे दिसले आणि त्याला खूप वाईट वाटले. प्रदीप लगेच त्याच्या आईला रमाताईंना म्हणाला, ठीक आहे आई, तू म्हणतेस तर मी तिला माहेरी सोडून येतो. स्वप्नाली माहेरी गेल्यानंतर तू आणि ताई मिळून घर सांभाळचाल ना? हे ऐकून रमाताईंनी प्रदीपच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि लगेच म्हणाल्या, होय सांभाळू को. अरे, जेव्हाही नव्हते तेव्हा घरातील कामे कोण करत होतं? मीच ना. तू आजच तिला सोडून ये. हे सगळं ऐकून स्वप्नाली तिच्या खोलीत गेली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली. तेवढ्या स्वप्नालीला कुणाच्या तरी पावलांच्या चाहूल लागली. स्वप्नालीने मान वळवली तर समोर प्रदीप उभा होता. त्याला पाहून स्वप्नाली रडवलेल्या आवाजात म्हणाली, खरंच तुम्ही मला माझ्या माहेरी सोडून द्याल का? स्वप्नालीचा हा प्रश्न ऐकून प्रदीपने नजर दुसरीकडे वळवली आणि म्हणाला, हो, तू माहेरी जात आहेस. तुझी बॅग भर आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इकडे येऊ नको. प्रदीपचे हे बोलणे ऐकून स्वप्नाली घाबरली. तिचं मन आतून आक्रोश करत होतं. ती स्वतःला सावरू शकत नव्हती आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहून प्रदीपचे डोळेही पाणावले. प्रदीपचे स्वप्नालीवर खूप प्रेम होते, पण जेव्हा त्याने सांगून देखील स्वप्नाली बॅग भरायला उठली नाही तेव्हा प्रदीपनेच तिचे कपडे बॅगेत ठेवायला सुरुवात केली. हे पाहून स्वप्नालीला वाटू लागले की आता नवऱ्याचे ही तिच्यावर प्रेम राहिलेले नाही. शेवटी आईचं प्रेम बायकोवर भारी पडले. ती मनात म्हणाली, हे सगळं तर माझ्या माहेरीही घडते. बहिणीसमोर कुणाचे काही चालत नाही आणि हे सगळं सासूबाईंना माहीत आहे. मुद्दामच कदाचित त्या मला माहेरी पाठवायला तयार झाल्या. मागच्या वेळी बहिणी माझ्याशी जे काही वागली होती तेव्हाच मी ठरवलं होतं की 1 तासासाठी सुद्धा मी माहेरी जाणार नाही. पण आता हे लोक तर मला किती दिवस, आठवडे, महिने राहायला पाठवत आहेत कोणास ठाऊक. आता मी त्यांना कसं सांगू की माहेरी माझा आत्मसन्मान चिरडला जाईल? खरे तर याबद्दल प्रदीपला ठाऊक असूनही ते मला पाठवायला निघालेत. बहुधा सासरे देखील माझ्यासाठी जागाच उरलेली नाही. प्रदीपने स्वप्नालीचे कपडे आणि आवश्यक वस्तू बॅगेत भरल्या आणि म्हणाला, चल स्वप्नाली, मी तुला सोडून येतो. स्वप्नाली त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण अजून तर दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे. आधी मला स्वयंपाक बनवू द्या, मग जाऊया. असे बोलून स्वप्नालीने साडीच्या पदराने डोळे पुसले. पण प्रदीपने स्वप्नालीच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही दुर्लक्ष केले. त्या क्षणी नवऱ्याचे असे वागणे स्वप्नालीच्या मनाला धारदार सुरीप्रमाणे टोचत होते. प्रदीप बॅग उचलत म्हणाला, स्वयंपाकाचे मी पाहून घेईल, तुला काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त माझ्यासोबत चल. अहो पण मी काय म्हणते, मी सांगितलं ना तुला चल म्हणून, तू आता काहीही म्हणू नकोस. स्वप्नाली रडत रडत आपल्या नवऱ्याकडे पाहत होती, पण त्याने पाठ फिरून सर्व काही बोलून टाकलं होतं. जणू तिच्या जाण्याने त्याला काहीही फरक पडत नव्हता. स्वप्नालीच्या मनात आलं की कोणाच्या तरी खांद्यावर डोके ठेवून जोर जोरात रडून घ्यावं, पण तिने स्वतःला सावरले. प्रदीप पुढे दरवाजात जाऊन म्हणाला, मी बाहेर तुझी वाट बघतोय, पटकन तयार होऊन ये. प्रदीप गेल्यानंतर स्वप्नाली मटकन बेडवर बसली आणि रडत विचार करू लागली, लग्न होऊन मी ज्या घरात आले त्या घरातूनच मला बेघर केले जात आहे. माझ्या सासूच्या मनात माझा संसार उद्ध्वस्त करायचा डाव नसेल ना, की माझ्या नवऱ्याला दुसरी कोणी आवडली आहे? असे अनेक विचार तिच्या मनात वादळासारखे येत होते. ती ते विचार मनातून झटकून टाकण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळाने ती तयार होऊन बाहेर आली. सासूने तिला पाहिलं आणि लगेच म्हणाल्या, बघा कशी लगेच माहेरी जायला तयार झाली.
एखादी काळजीची असती तर आमचा विचार करून दुपारचा स्वयंपाक बनवून गेली असती. ठीक आहे, असू देत. काही दिवसातच हिची अक्कल ठिकाणावर येईल. मला बघूच तर दे आता. माहेरी हिला किती दिवस ठेवून घेतात ते. हे सगळं ऐकूनही प्रदीप गप्प राहिला. सासू बोलत असताना स्वप्नालीने त्याच्याकडे पाहिलं आणि विचार करू लागली. हे काहीच का बोलत नाहीत? यांनीच तर मला स्वयंपाक बनवायला मनाई केली होती. मग आता हे काहीच का बोलत नाहीत? या घरात सगळे माझ्याच विरोधात का आहेत? तिला एकीकडे रागही येत होता आणि दुसरीकडे आतून तिचे मन तुटत होते, कारण स्वतःच्या इच्छेविरुद्ध तिला माहेरी पाठवलं जात होतं. प्रदीप चला असं बोलून पुढे निघून गेला आणि स्वप्नालीही त्याच्या मागोमाग घराबाहेर पडली. ती गाडीच्या पुढच्या सीटवर बसली. प्रदीप शांतपणे गाडी चालवत होता, पण संपूर्ण प्रवासात तो तिला एका शब्दानेही बोलला नाही. घर जवळ येऊ लागल्यावर स्वप्नाली हळू आवाजात म्हणाली, तुम्ही माझ्यापासून दूर का जाताय? मला माहेरी सोडून तुम्ही खरंच राहू शकाल का? यावरही प्रदीपनं काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त इतकंच म्हणाला, आता माहेरी नीट विश्रांती घे. हे ऐकता स्वप्नालीचं मन पुन्हा हळवे झाले. ती मनात म्हणाली, हे मला टोमणा मारत आहेत का? यांच्या वागण्यात इतका वृक्षपणा का आहे? असे का वागत आहेत हे माझ्याशी? माझ्या पाठीमागे घरात काही कट कारस्थान तर रचलं जात नाही ना? प्रदीपच्या वागण्याने स्वप्नालीच्या मनात असंख्य विचार येत होते. इतक्यात स्वप्नालीचं माहेर आलं. प्रदीपने गाडी थांबवली आणि त्याने स्वप्नालीला उतरायला सांगितलं. स्वप्नालीने प्रदीपकडे एकदा पाहिलं आणि उतरताना म्हणाली, तुम्ही घरात येणार आहात ना? प्रदीप म्हणाला, येतोय, पण फार वेळ थांबू शकत नाही. तू हो पुढे, मी गाडी लावून येतो. आज स्वप्नालीला माहेरी येऊनही आनंद होत नव्हता. तिचं मन खूप दुःखी झाले होते आणि तिला काहीच समजत नव्हते की पुढे काय करावं. ती घरात गेली तर तिचा भाव आणि वहिनी चहा पीत गप्पा मारत बसले होते. तिला पाहताच दोघंही खुश झाले. तिची वहिनी कावेरी म्हणाली, अहो ताई, येण्याआधी फोन तरी करायचा ना? खूप दिवसांनी आलात. आणि प्रदीप भाऊ कुठे आहेत? कावेरी दरवाजाकडे पाहत होती तेव्हा स्वप्नाली म्हणाली, ते गाडी लावून येत आहेत. तितक्यात प्रदीप आत आला आणि त्याच्या हातातील बॅग पाहून कावेरीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने त्या दोघांना पाणी दिलं आणि चहा करायला स्वयंपाकघरात निघून गेली. तेव्हा प्रदीप म्हणाला, तू आज जा आणि वहिनीशी बोल. स्वप्नालीला आता जावेसे वाटत नव्हते, पण प्रदीपच्या सांगण्यावरून तिला कावेरीकडं जावं लागलं. स्वयंपाकघरात गेल्यावर कावेरीने लगेच विचारले, ताई काय हो, हे तुम्ही तर बॅग घेऊन आलात, म्हणजे राहायला आलात का? स्वप्नालीने कावेरीच्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहत हळू आवाजात उत्तर दिलं, हो वहिनी, मी काही दिवस राहायला आले. कावेरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मी आणि तुमचे दादा बाहेर फिरायला जाणार होतो, पण आता काय करणार, कारण तुम्ही आलात ना आणि येण्याची कल्पनाही दिली नाही. स्वप्नालीला कावेरीचा टोमणा अगदी स्पष्ट समजला होता, कारण कावेरी तशीच होती. तिला स्वप्नालीचे माहेरी राहणं कधीच पसंत नव्हते आणि हे तिच्या सासूला व्यवस्थित ठाऊक होते. म्हणूनच तर तिला माहेरी पाठवलं गेलं होतं. स्वप्नाली शांतच राहिली आणि चहा तयार होताच ती कावेरीबरोबर चहा नाश्ता घेऊन बाहेर आली. प्रदीप आणि स्वप्नालीचा भाव दोघेही गप्पा मारत गुंग होते. त्यांना पाहून असं वाटलं की प्रदीपने मुद्दामच विषय बदलला आहे. चहा नाश्ता झाल्यावर प्रदीप म्हणाला, ठीक आहे भाऊसाहेब, मी निघतो आता. तुझी ताई काही दिवस इथे राहील, मी तिला नंतर न्यायला येईल. प्रदीप निघण्यासाठी उभा राहिला तेव्हा स्वप्नालीच्या डोळ्यात पाणी आले. हे पाहून कावेरी म्हणाली, अहो ताई, तुमच्या डोळ्यातून तर प्रदीप भाऊसाठी प्रेम ओसांडून वाहतंय. जर त्यांच्यावर एवढं प्रेम करताय तर मग तुम्ही तिथेच राहायला हवं ना? आता यावर स्वप्नाली काय बोलणार होती, कारण तिची इच्छा नसतानाही तिला इथं पाठवण्यात आलं होतं आणि हे ती कोणाला सांगूही शकत नव्हती. प्रदीप हलकेच हसला आणि निघून गेला. प्रदीप गेल्यानंतर कावेरीने स्वप्नालीला खोलीत जाऊन आराम करायला सांगितलं आणि ती स्वतः नवऱ्यासोबत तिच्या खोलीत जाऊन गप्पा मारत बसली. स्वप्नाली बाथरूमसाठी बाहेर आली होती. त्या दोघांमध्ये खूप हळूहळू बोलणे चालू होते. तिला काहीच ऐकू येत नव्हतं, पण तिच्या मनात विचार सुरू झाले की कावेरी वहिनी नेहमीप्रमाणे दादाचे कान भरेल आणि मग माझे इथे राहणे अशक्य होईल. पण जर असे झाले तर यावेळी मी परत घरी कशी जाऊ? ज्या पद्धतीने मला पाठवण्यात आले ते तर मी त्यांना सांगूही शकत नाही. बिचारी स्वप्नाली डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या खोलीत परत आली आणि तिने उशीला आपला साक्षीदार बनवलं. ती थोडा वेळ झोपून गेली. झोपेतून उठल्यावर कावेरी तिला म्हणाली, ताई, तुम्ही इतक्या दिवसांनी आलायत, चला आज आपण बाहेर जेवायला जाऊया. हे ऐकून स्वप्नाली चकित झाली.
कारण कावेरी तिला नेहमी असं भासवत होती की ती त्यांच्या घरी एक ओझा आहे. पण स्वप्नाली बोलली नाही आणि थोड्या वेळाने त्या सर्वांसोबत बाहेर गेली. आज कित्येक महिन्यानंतर ती बाहेर आली होती, कारण तिची सासू तिला कधीच प्रदीप सोबत बाहेर कुठे फिरायला जाऊ देत नसे. आणि जर प्रदीप कधी स्वप्नालीला बाहेर फिरायला जाऊ म्हणाला तर रमाता एखादं काम सांगून तिला थांबवायची. स्वप्नाली सासूच्या समोर काही बोलू शकत नसे. आज मात्र तिने बाहेर जाऊन भरपूर आनंद लुटला. कावेरी तिच्याशी अगदी मैत्रिणीसारखे गप्पा मारत होती. आज स्वप्नाली इतकी खुश होती की तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले. स्वप्नालीला तिच्या सासरचे तणावपूर्ण वातावरण आठवायला लागलं. लग्न झाल्यापासून ती फक्त घरचं कामच तर करत होती आणि त्यातच ती इतकी थकून जायची की तिला स्वतःची शुद्धही राहिली नव्हती. ना दिवसभर केस विंचरायची सवड मिळत होती, ना शांतपणे बसून जेवण्यासाठी वेळ मिळत असे. जर ती जेवायला बसली की सासू लगेच तिला काहीतरी काम सांगत असे. तिची नणंद रेवा सतत लक्ष ठेवून असायची की स्वप्नाली ताटात काय वाढून घेते आणि किती खाते. एक दिवस तर सासू म्हणाली होती, अगं एवढी चपाती भाजी खाऊन काय लठ्ठ होणार आहेस का? सोना बारीकच छान दिसतात, जाड झालीस तर माझ्या प्रदीपची आई वाटशील, असे म्हणून तिने तिच्या ताटातून चपाती उचलली होती. हे पाहून स्वप्नालीचं मन इतकं तळमळून गेलं होतं की तिला तिच्या आईची आठवण आली, जिने कधीच तिच्या जेवणाचे मोजमाप केले नव्हते. एकदा प्रदीप बायकोला म्हणाला होता, स्वप्नाली तू कशी राहतेस? अगं आरशात कधी चेहरा बघतेस का? 25शीतली सुद्धा तू 50शी दिसतेस. त्या दिवशी स्वप्नाली आरशासमोर उभी राहून स्वतःचा चेहरा नीट पाहू लागली आणि विचार करू लागली की खरंच घरच्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या ओझ्यामुळे माझ्या चेहऱ्यावर वेळेआधीच सुरकुत्या पडत आहेत. त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी प्रदीप येण्यापूर्वी स्वप्नालीने थोडासा आज शृंगार केला होता. तिला तयार झालेले आनंदात तयार होऊन बसली होती. हे घर आहे, बाजार नाही. संध्याकाळच्या वेळी नटून थटून बसायला. सासूच्या अशा बोलण्याने स्वप्नाली अक्षरशः दचकली. ती मनात म्हणाली, ह्या एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल एवढं कडवट बोलूच कशा शकतात? मी जर माझ्या नवऱ्यासाठी थोडी तयार झाले तर यांनी सर्व माझी बाजारातल्या बायांसोबत तुलना केली. स्वप्नालीने तरीही तिच्या नवऱ्याला काहीही याबद्दल सांगितलं नाही. असो, काही दिवसांनी स्वप्नाली गरोदर राहिली, पण तरीही तिच्या कामाच्या ओझ्यात काहीच फरक पडला नाही. तिची नणंद रेवा तिला नेहमी आदेश द्यायची आणि स्वप्नाली निमूटपणे सर्व काम करत राहायची. स्वप्नालीला दुसरा महिना सुरू होता. एके दिवशी कपडे धुतल्यावर ती रेवाला म्हणाले, ताई ही बादली जरा माझ्यासोबत वर न्यायला मदत कराल का? आता या अवस्थेत बादली उचलायला त्रास होतोय. हे ऐकताच रेवा चिडून म्हणाली, काय वहिनी, आतापासूनच त्रास होतोय का तुला? मग पुढं काय होईल? तू काय पहिलीच बाई आहेस का गरोदर होणारी? सासूने हे ऐकताच तीही म्हणाली, एकुलती एक नणंद आहे ना ती तुझी, आणि तिला काम करायला सांगताना तुला लाज नाही वाटली? आम्हीही मुलं जन्माला घातली आहेत म्हटलं, आणि तेव्हा तर मी तुझ्यापेक्षा दुप्पट काम करत होते. घरात सासू नंदा असताना देखील कुणीच माझ्या मदतीला यायचे नाही, आणि तू एक निमताळी. तो काय जगाय वेगळी आई होणार आहेस का? मग काय तेव्हा घरात कुणालाही स्वप्नालीची किंव आली नाही, आणि परिणामी एके दिवशी स्वप्नाली पायऱ्यांवरून घसरून खाली पडली. ती वेदनेने विव्हळत होती, पण कुणीही जवळ आलं नाही. डॉक्टरांकडे नेल्यावर कळालं की तिचं मूल पोटात गेले, पण सासूने त्यावरही तिरस्कारानेच प्रतिक्रिया दिली. किती वेळा सांगितलं की पायऱ्यांवरून धावत जाऊ नकोस, पण तुला नेहमी घाई असते. माझा नातू होण्याआधीच मारून टाकलास. स्वप्नालीचे समजूत काढण्याऐवजी सर्वजण तिला दोष देत राहिले. तिला सगळ्यात मोठा धक्का याचा बसला होता की तिला सर्वजण दोष देत असताना प्रदीप त्यांना काहीच बोलला नाही. तसा तोही बाळ गमावल्यामुळे दुःखी होता. कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे एक दिवस स्वप्नालीने ठरवले, आता पुरे झाले. ती स्पष्ट म्हणाली की मीही माणूस आहे, त्यामुळे मलाही आता विश्रांती हवी आहे, आणि आता रेवाताईंना देखील मला कामात मदत करावी लागेल. त्यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे, कारण त्यांनाही काही दिवसानं लग्न करून सासरी जायचे आहे. हे ऐकता सासू संतापली. हे काय एवढा आराम पुरेसा नाही का? अजून काय हवंय तुला? घरात लोक किती आणि कामाचं किती असतं ग, म्हणून तू इतकी थकतेस? प्रदीप, तुझ्या महाराणीचा आवाज फारच जास्त वाढतोय. आईचे बोलणे ऐकून प्रदीपने स्वप्नालीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण स्वप्नाली म्हणाली, आता मी जास्त काम नाही करणार. तिच्या अशा हट्टावरून एक दिवस सासूने घरात मोठा गोंधळ केला आणि ठामपणे सांगितलं, रेवा अजिबात कोणतंही काम करणार नाही.
सासरे गेल्यावर तिला सगळं करावंच लागणार आहे आणि प्रदीप जर तुझ्या बायकोला कामे होत नसतील तर तिला तिच्या माहेरी सोडून ये. जेव्हा हिची वहिनी हिच्याकडून रात्रंदिवस काम करून घेईल तेव्हा समजेल तिला. बघू मग किती दिवस भाऊ हिला घरात ठेवून घेतो. सासूचे हे शब्द अजूनही स्वप्नालीच्या कानात घुमत होते. आपल्या बहिणीसोबत परत येणारी स्वप्नाली गाडीत बसून हे सगळं आठवत होती. कावेरीने खांद्यावर हात ठेवून विचारलं, ताई काय विचार करताय? स्वप्नाली हसून म्हणाली, काही नाही. तिला पहिल्यांदाच वहिनीचे प्रेम मिळत होतं, पण तिच्या मनात हा संभ्रम होता. वहिनीच्या अशा या प्रेम वागणुकीवर आनंद साजरा करावा की सासरे अशा प्रकारे पाठवून दिल्याचं दुःख करावं. तिघेही पुन्हा घरी परतले आणि रात्री झोपी गेले. स्वप्नालीचे दिवस अशा तऱ्हेने जात होते आणि तिकडे प्रदीपच्या घरी अजूनही स्वयंपाकाचा पत्ता नव्हता. रेवा सरळ म्हणाली, मी स्वयंपाक करू शकत नाही कारण मला स्वयंपाकघरात खूप गरम होते. यावर सासू म्हणाली, मला तर गुडघेदुखीचा खूप त्रास होतोय, त्यामुळे प्रदीप तू बाहेरूनच जेवण ऑर्डर कर. त्या दिवशी प्रदीपने बाहेरून जेवण ऑर्डर केले, पण अखेर किती दिवस बाहेरचं जेवण खाल्लं जाणार. एके दिवशी प्रदीप जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेला आणि स्वयंपाकघराची अवस्था पाहून तो स्तब्ध झाला. गॅसच्या शेगडीवर अन्न पडून सुकले होते. भाज्यांची देठं किचन ओट्यावर पडले होते आणि तिथे चमचाही ठेवायला जागा नव्हती. प्रदीप शांतपणे स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि सोफ्यावर बसला. त्याची नजर ड्रॉइंग रूममधील प्रत्येक वस्तूवर पडली. प्रत्येक वस्तूवर धुळीचा थर बसला होता. एका कोपऱ्यात फाटलेले कागद पडले होते आणि खुर्चीवर कपड्यांचा ढीग पडला होता. घरात 2 बायका असतानाही घराची हीच अवस्था झाली होती. प्रदीपची आई सोफ्यावर येऊन बसली आणि म्हणाली, आई तू घरी जेवशील की बाहेरचे जेवण मागू? रमाताईंनी पोटावर हात ठेवला आणि म्हणाल्या की बाहेरचे जेवण खाऊन माझे पोट खराब झाले आहे, आता मी खिचडी खाईन. प्रदीपने रेवाला मोठ्याने हाक मारली आणि तिला आईसाठी खिचडी बनवायला सांगितले. रेवा म्हणाली की मी काही खिचडी वगैरे बनवणार नाही, बाहेरून काहीतरी मागव. प्रदीप तिला डोळे वाटरून म्हणाला, अगं तुला तुझ्या आईचीही काळजी नाही, तिचं पोट बाहेरचं खाऊन बिघडलंय. चल चुपचाप आता जाऊन खिचडी बनव. रेवा स्वयंपाकघरात जाताच ती ओरडली, मी इथे स्वयंपाक कसा करू? सगळी भांडी घाण आहेत. प्रदीप रागाने आत आला आणि म्हणाला, तू घाण केली आहेस, तूच काहीतरी शिजवले होते आणि ते स्वच्छ केले नाहीस आणि भांडी घासली नाहीत. स्वप्नाली असताना घर चकाचक होतं, ते गेले आणि तुम्ही लोकांनी घराची अवस्था काय करून टाकली आहे तुम्हीच बघा. आज प्रदीपचे बोलणे ऐकून रेवा अक्षरशः सुन्न झाली. प्रदीप लगेच बाहेर गेला आणि आपल्या आईकडे पाहून म्हणाला, आई तू म्हणत होतीस ना की स्वप्नाली बाहेर गेल्यावर तिला अक्कल येईल, पण खरं तर तुम्ही दोघींनी ती गेल्यानंतर एक दिवस तरी घर नीट सांभाळलं आहे का? सगळ्या घरात एवढी घाण झाली की ती साफ करताना 2 दिवस जातील. अगं जनावर सुद्धा स्वच्छ जागा बघून बसतात आणि तुम्ही जेव्हा मोठ्या आवेशाने म्हणत होतात ना की आम्ही दोघी मिळून सगळं सांभाळू, आता कुठे गेलं तुमचं ते सगळं बोलणं? मुलाच्या बोलण्याने प्रदीपच्या आई रमाताईंचा चेहरा उतरून गेला. त्यांना काही उत्तरच देता येईना. तेवढ्यात रेवा तिथे आली आणि म्हणाली, दादा लगेच वहिनीची तरफदारी करण्याची गरज नाही. प्रदीपने लगेच तिला कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाला, बस करा आता, पुढे काही बोललीस तर याद राख. रेवा हे सगळं तुझ्यामुळे होतंय, कारण आईने तुला डोक्यावर बसवलंय. स्वप्नाली काय म्हणाली होती? एवढंच ना की तिला कामात थोडी मदत केली जावी. जे काम तुम्ही दोघेही करू शकत नाही ते ती एकटी करत होती. खरे तर तुमचीच अक्कल ठिकाणावर आणण्याची गरज आहे, स्वप्नालीची नाही. ती तिच्या माहेरी खूप सुखात आहे आणि मला नाही वाटत की आता तिला परत यायची इकडे इच्छाही असेल. प्रदीपचं हे बोलणं ऐकून रमाताईंच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या लगेच म्हणाल्या, नाही बाळा, सुनबाईला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन ये. घरात साठलेल्या धुळीमुळे मला श्वास घ्यायलाही त्रास होतोय. सगळीकडे धूळ साचली आहे, हवं तर मी तिची माफी मागेल. तू बरोबर बोलतोस, माझी चूक आहे, मीच रेवाला डोक्यावर चढून ठेवले आहे. हे बघ रेवा, आता तुला तुझ्या बहिणीची घरकामात मदत करावी लागेल. प्रदीप तू पटकन जाऊन माझ्या सुनबाईला घेऊन ये. मी वचन देते की मी यापुढे तिला कधीच कसलाच त्रास देणार नाही. प्रदीप काही न बोलता खोलीत निघून गेला. 2 दिवस झाले पण प्रदीप काही स्वप्नालीला आणायला गेला नाही. त्यामुळे रमाताई पुन्हा आपल्या मुलाला म्हणाल्या, बाळा, मला वाटतं की आता माझी सून आल्याशिवाय मला शांती मिळणार नाही. मला माफ कर, पण तू फक्त तिला घेऊन ये. यावेळी बोलताना रमाताई यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या आपल्या मुलाची माफी मागू लागल्या. प्रदीप दुसऱ्या दिवशी स्वप्नालीला आणायला गेला.
इतके दिवस वेळेवर जेवण आणि झोप घेतल्यामुळे स्वप्नालीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. पण तिच्या डोळे अजूनही उदास दिसत होते, जणू काही वाट पाहून थकले होते. जेव्हा प्रदीप स्वप्नालीच्या माहेरी पोहोचला तेव्हा त्याला पाहून स्वप्नालीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. प्रदीप तिला म्हणाला, स्वप्नाली चल, मी तुला न्यायला आलोय. तेव्हा तिने पटकन तिची बॅग भरली आणि प्रदीप सोबत जायला निघाली. तेव्हा तिची भावजाई म्हणाली, ताई तुमचे पती खूप चांगले आहेत. ते आम्हाला बोलून गेले होते की तुमची व्यवस्थित काळजी घ्या. ताई मला माफ करा, याआधी मी तुमच्याशी वाईट वागले होते. तुमच्या भावाने मला समजावले आणि तेव्हा जाणीव झाली की मी ही 2 भावाची बहीण आहे. ती कावेरीला म्हणाली, वहिनी झालं गेलं विसरून जा. आता आपण दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत ना, मग कडवट आठवणी अजिबात काढू नकोस. असे बोलून दोघी नणंद भावजाने एकमेकांना मिठी मारली. भाव आणि भावजाईचा निरोप घेऊन स्वप्नाली प्रदीप सोबत सासरी जायला निघाली. काही वेळात ती तिच्या घरी पोहोचली. सुनेला आलेलं पाहून रमाताई उठून उभे राहिल्या आणि त्यांनी तिला मिठी मारली. तेवढ्यात रेवा तिथे आली आणि म्हणाली, वहिनी मी तुमच्यासोबत खूप चुकीचे वागले, मला माफ करा. या घराला आणि आम्हा सर्वांना तुझी गरज आहे. तू गेल्यानंतर आम्हाला तुझी खरी किंमत कळली. रमाताईंनी देखील आपल्या सुनेची माफी मागितली आणि म्हणाल्या, सुनबाई आजपासून तू मला सासू नाही तर आई समज. मी आता तुला आईचं प्रेम देईल आणि रेवा सुद्धा तसं करेल जसं तू सांगशील. शेवटी तिलाही आज ना उद्या सासरी जायचंच आहे. सासूचे बोलणे ऐकून स्वप्नालीचे डोळे पाण्याने भरले. सासूच्या आणि नणंदच्या वागण्यात झालेला बदल पाहून स्वप्नाली खूप खुश झाली. माहेरी घालवलेले क्षण तर खूपच सुंदर होते आणि आता सासरीही माहेर सारखे आनंदी वातावरण होते, कारण सासू आणि नणंद तिच्यासोबत प्रेमाने बोलत होत्या, मिळून मिसळून काम करत होत्या. खरंच आज फक्त प्रदीपच्या समजूतदारपणामुळे घराचं वातावरण सुखदायी झाले होते. मित्रांनो, स्त्री ही सून, बायको किंवा आई या चौकटीपुरती मर्यादित नसते, तर ती एक व्यक्ती असते.